एल्फिन्स्टन कॉलेज यांच्यामुळे, विल्सन कॉलेज यांच्यामुळे, सर जे स्कूल ऑफ आर्ट यांच्यामुळे, ग्रँड मेडिकल यांच्यामुळे, हे या माणसामुळे झालेलं आहे. आम्हाला काही त्याचं पडलेलं नाहीये. कोण नानाशंकर शेठ, कोण आहेत ही माणसं, काही देणं घेणं नाही आम्हाला. जा पुढे. सीताराम खंडेराव वैद्य. सीताराम खंडेराव वैद्य तुम्ही ऐकाल ना, हे आर्किटेक्ट होते. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी जिथे राहतो बरोबर त्याच्या मागच्या बाजूला यांचे मला असं वाटतं नातू राहत होते. नातू रमेश वैद्य म्हणून, बरं का. यांनी काय केलं, हे आर्किटेक्ट असताना यांनी काय केलंय, काय बांधलंय, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मुंबईचं ताजमहाल हॉटेलचे आर्किटेक्ट. पश्चिम रेल्वेचं जे मुख्यालय आहे मुंबईचं, ते यांनी बांधलं. त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेमध्ये यांचा हात होता. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनस याचे पण ते आर्किटेक्ट होते. आपल्याला वाटतं मराठी माणसांनी काय केले, सगळे इंग्रजांनी केले, आर्किटेक्ट हे होते. आम्हाला काही नाही देणं घेणं. पुढे जा. समाजकारण, ज्योतिरावांचं काय बोलायचं. सावित्री देवी, गोपाळहरी देशमुख, लोकहितवादी, गोविंद महादेव रानडे, लोकमान्य टिळक, आगरकर, महर्षी धोंडो केशव कर्वे. मी त्याशी माझ्या सभेमध्ये सांगितलं, आपल्या महाराष्ट्रामधले जवळपास 8 का 9 भारतरत्न आहेत. या 9 भारतरत्नांपैकी आत्ता 9वं मिळालं मला असं वाटतं त्या देशमुखांना. तोपर्यंत 8 होते. 8 कोण कोण होते? पावा काणे, धोंडो केशव कर्वे, विनोबा भावे, बाबासाहेब आंबेडकर, लता मंगेशकर, भीमसेन अण्णा जोशी, त्याच्यानंतर JRD टाटा, सचिन तेंडुलकर आणि आता आपले देशमुख, नानाजी देशमुख. 9 जणांना भारतरत्न मिळालेली. या 9 जणांमधले 4 जण हे एकट्या दापोलीमधले आहेत. कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमधले 4 जण आहेत. टाळ्या नका वाजू, कारण दापोलीलाही माहित नाही. आणि माहिती असेल तरी हा ठीक आहे, आमच्याकडे होऊन गेले. आपल्याकडे काय, साधारणपणे मोठ्या माणसांचं फारसं कौतुक करू नये असं म्हणतात. कौतुक केल्याने माणसं चढतात, जरा चढून जातात. आता हे काय गेलेले आहेत. पण आमच्याकडे काही नाही त्या गोष्टींचं कौतुक. 4 माणसं, म्हणजे त्यातले बाबासाहेबांचा फक्त जन्म हा इंदोरचा आहे. बाकी संपूर्ण बालपण सगळं जण हे सगळं दापोलीमध्ये गेलं. पण आमच्या महाराष्ट्राला ह्याचं काही कौतुक माहितीच नाही की पावा काणे कोण, महर्षी धोंडो केशव कर्वे कोण, विनोबा भावे. विनोबा भावे यांची भूदान चळवळ माहितीये का तुम्हाला? आम्हाला काहीही माहित नाही. भूदान चळवळ विनोबा भावेंची, ज्यांनी श्रीमंतांकडच्या जमिनी त्यावेळेला घेतल्या आणि सरकारला दिल्या आणि त्या योग्य पद्धतीने वापरल्या गेल्या. किती एकर दिल्या? 40 लाख एकर. ती संपूर्ण जी पदयात्रा त्यांची जी झाली होती देशभर, त्या देशभर पदयात्रेमधनं, त्या भूदान चळवळीमधनं त्यांनी 40 लाख एकर जमीन श्रीमंतांकडनं काढून घेऊन सरकारला दिली. आणि आज जे या देशामध्ये अनेक जे उद्योग उभे राहिलेत किंवा जे सरकारी जागा ज्या आपल्याला दिसतात ना, त्याचं सगळ्यात मोठं श्रेय हे विनोबा भावेंचं आहे. काय भावेंना वाटत असेल आज की ज्या जमिनी मी काढून सरकारला दिल्या होत्या, तेच सरकार आज त्या जमिनी काढून त्या परत त्या श्रीमंतांकडे देत आहे, परत त्या उद्योगधंदेवाल्यांकडे देत आहेत. काय वाटलं असेल, मी का आजपर्यंत एवढा देशभर चाललो आणि त्यातनं मला काय मिळालं? आम्हाला या लोकांचं काही वाटतच नाही आहे. लोकांचं पुढे जा. पंडित रमाबाई, आनंदीबाई जोशी. त्या काळामध्ये विचार करायचा, परदेशामध्ये जायचं आणि डॉक्टर व्हायचं. विचार करून बघा त्या काळात, म्हणजे तो कोणता काळ होता? समुद्रावरनं गेल्यावर तुम्हाला